नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्डबद्दल जी काही अपडेट आलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डमध्ये केंद्र शासन व राज्य शासनाकडून मोठे बदल करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये काही रेशन कार्ड बाद होणार आहेत. त्यांचं जे काही अपात्र लाभार्थी आहेत त्यांची नावे वगळण्यासाठीची मोहीम 1 एप्रिल 2026 पासून राबवण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे कसं तपासायचं याच्याबद्दल आपण काही निकष आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड बंद होईल की चालू राहील याच्यासाठी शासनाने काही अटी ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली अट अशी आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे शासनाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावं. जर तुमचं उत्पन्न हे त्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं. जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तरी सुद्धा तुमचं रेशन कार्ड हे बंद केलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरी सुद्धा तुमचं कार्ड हे बंद होऊ शकतं. जर तुमचं घर हे पक्का असेल, घरामध्ये AC असेल किंवा तुमचा जो काही विजेचा वापर आहे तो 5 किलोवॅटपेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुमचं रेशन कार्ड हे बंद केलं जाऊ शकतं. पुढे जर तुमची शेती हे 5 एकरपेक्षा जास्त बागायती असेल तरी सुद्धा तुमचं रेशन कार्ड हे बंद केलं जाण्याची दाट शक्यता आहे. जर ह्या 4 निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होणार आहे. जर या निकषांमध्ये तुम्ही पूर्णपणे बसत असाल तर तुम्ही आत्ताच पुरवठा विभागामध्ये जाऊन तुमचं रेशन कार्ड हे सरेंडर करायचं आहे. जर तुम्ही असं केलं नाही आणि जर तुम्ही रेशन दुकानातून धान्याचा लाभ घेतला आणि जर ते आढळून आलं तर तुम्ही कायदेशीर कारवाईस पात्र ठरू शकता. तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तसेच आत्तापर्यंत जे तुम्ही धान्य घेतलं त्या धान्याचा आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे जे काही रक्कम होईल त्या रकमेचं तुमच्याकडून वसुली केली जाऊ शकते. आता जे लाभार्थी या निकषामध्ये बसत नाहीत त्यांनी आपलं रेशन कार्ड बंद होऊ नये, आपलं धान्य बंद होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊन तुमच्या रेशन कार्डची KYC करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या सर्व रेशन कार्डमध्ये जेवढी नावं आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड आपल्या रेशन कार्डला लिंक आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांचे आधार कार्ड हे रेशन कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. तसेच आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणे सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. हे तुम्ही चेक करा आणि लवकरात लवकर तुमचं रेशन कार्ड हे अपडेट करून घ्या. तुमची KYC अपडेट करून घ्या जेणेकरून तुमचं रेशन कार्ड बंद केलं जाणार नाही. हे काही रेशन कार्डबद्दल जे नवीन नियम आलेले आहेत ते नवीन नियम या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. हे नवीन नियमानुसार जे काही निकष होते त्या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं, तुमचं धान्य बंद होऊ शकतं. जर बसत असाल तर तुम्ही रेशन कार्ड पुरवठा विभागामध्ये जाऊन सरेंडर करा. अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशाच रेशन कार्ड आणि सरकारी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व नातेवाईकांसोबत आणि रेशन कार्ड धारकांसोबत शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी नुकसान होण्यापासून वाचेल. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.